नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आता आपण लक्ष्मी टाकळी तालुका पंढरपूर या ठिकाणी आलेलो आहे आणि सोमनाथ गाडगे यांचा हा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, या प्लॉटला 2 महिने 6 दिवस झालेत, म्हणजे 66 दिवसाचा हा प्लॉट आहे. 24 मार्चची लागवड आहे आणि व्हरायटी 6242 ही व्हरायटी आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही टोमॅटोचे हाल बघितलेच असतील. म्हणजे उन्हाळ्यामध्ये बायोटिक आणि अबायोटिक ट्रेसमुळे बऱ्याच टोमॅटोचं कर्लिंग झालं पानाचं, म्हणजे टोमॅटोची पानं आहेत ती वाकडी तिकडी झाली, सेटिंगचा प्रॉब्लेम आला. फुलकळी भरपूर होती प्रत्येकाच्याच प्लॉटमध्ये, पण त्याचं फळामध्ये रूपांतर फारसं झालं नाही आणि त्याच्यामुळे पण रेटचं थोडासा आकडा वाढलेला आहे. आज रोजी म्हणजे 1 जूनला टोमॅटोचे भाव हे 40 रुपये झालेत. त्याचं कारणच होतं की टेम्परेचर आणि बऱ्याच टोमॅटो उत्पादक होते किंवा टोमॅटोचा अभ्यासक होते, त्यांनी रेट राहणार नाही असा बांधला होता. त्याचं कारण पण होतं की टोमॅटोची लागवड, पण ती टोमॅटोची लागवड फसली गेली शेतकरी मित्रांनो. जास्त मी मगाशी सांगितलं बायोटिक आणि अबायोटिक ट्रेसमुळे, त्याच्यामुळे इव्हॅपोरेशन ट्रान्सपिरेशन झाडाचं जास्त झालं, डिहायड्रेशन थोडक्यात झालं आणि त्याच्यामुळे पानाचं कर्लिंग झालं. कोणत्याही प्रकारचा रोग नसताना, थ्रिप्स माइट्स पांढरी माशी नसताना बायोटिक अबायोटिक ट्रेसमुळे बरंच नुकसान झालं. आणि शेतकरी मित्रांनो, आत्ताचा ग्राफ जो आहे म्हणजे प्रत्येक विद्यापीठाचा आहे किंवा वेगवेगळ्या देशातून येतोय, तो बायोटिक आणि अबायोटिक ट्रेसमुळे झाडाचं म्हणजे आपल्या पिकाचं उत्पन्न हे 50 ते 60% घटतंय, हे आपण बघतोय आणि ते अनुभवतोय. आणि तोच प्रकार प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक टोमॅटोच्या प्लॉटमध्ये झाला. पण काही टोमॅटो बागायतदारांनी भुजबळकर टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञानाचा वापर केला आणि त्या बायोटिक अबायोटिक ट्रेस पासून बचाव करून हे टोमॅटोचं तुम्ही पीक बघू शकताय. ऐन उन्हाळ्यातलं प्लॉट आहे हा. या ठिकाणचं टेम्परेचर सुद्धा 42-43च्या आसपास होतं आणि ह्या टेम्परेचरमध्ये सुद्धा हा प्लॉट तुम्ही बघू शकताय. भरगतचा असा कोणत्याही प्रकारचा रोग नाही, अगदी इस्तरी मारल्यासारखी पानं आहेत आणि फळांची संख्या सुद्धा तुम्ही बघू शकताय. अगदी बुडापासून ते शेंड्यापर्यंत एकसारखं समान आहे. याचं कटिंग सुद्धा शेतकरी मित्रांनो चालू आहे आणि कोणत्याही प्रकारचा थ्रिप्स माइट्स पांढरी माशी व्हायरस किंवा ज्याला आपण प्लास्टिक व्हायरस म्हणतो किंवा तिरंगा या प्रकारचा कोणताही सध्या रोग नाही. आणि त्याचं कारण आहे सुरुवातीपासूनचं तंत्रज्ञान भुजबळकर टेक्नॉलॉजीचं आणि मल्चिंग नसताना सुद्धा हा प्लॉट 1 नंबर डेव्हलप झालाय. शेतकरी मित्रांनो, आता आपण पुढे अजून सेटिंग बघणारच आहोत. तर शेतकरी मित्रांनो, प्लॉटचे मालक आहेत, आपण त्यांना विचार. लागवड किती तारखेची होती? 24 मार्च. आज रोजी म्हणजे 66 दिवस झाले. तर सुरुवातीपासून ट्रीटमेंट भुजबळकर टेक्नॉलॉजीचं आहे, पूर्ण कम्प्लीट ट्रीटमेंट वापर. आज रोजी प्लॉटची हाईट किती आहे? हाईट माझ्या उंची एवढी हाईट झालेली आहे प्लॉट, साधारण 5 फुटापर्यंतची हाईट आहे. व्हिडिओमध्ये आपण दाखवणारच आहे शेतकरी मित्रांनो. आणि मी सांगितल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा ह्याच्यावरती ट्रेस नाही आणि पाऊस पडल्यापासून तर अजून प्लॉट हा फुललेला आहे आणि मल्चिंग नसताना या प्लॉटचं एवढा डेव्हलप झालेला आहे. एकसारखं असं सगळीकडे आहे का माल? होय आहे. 8-10 दिवस कम्प्लीट पाऊस होता गेलेल्या आठवड्यात. तर शेतकरी मित्रांनो बघा, आपण धावत्या जगाबरोबर नवीन तंत्रज्ञान बदलतंय, नवीन तंत्रज्ञानासुद्धा नुसार शेती सुद्धा बदलणं गरजेचं आहे आणि त्याचाच विचार करून भुजबळकर टेक्नॉलॉजी नवीन तंत्रज्ञान आणलेलं आहे प्रत्येक पिकाचं. आणि टोमॅटोमध्ये सुद्धा क्रांती घडवलेली आहे. तुम्ही पाठीमागं प्लॉट बघितलेलेच असतील. एका झाडाला 10 किलोपासून 20 किलोपर्यंतचं सेटिंग आणि त्याच धर्तीवरती हा प्लॉट आहे, अगदी उन्हाळ्यातला सुद्धा. आणि शेतकरी मित्रांनो, बदलतंय तंत्रज्ञान तर आपण बदलायलाच पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीत अपडेट होणं गरजेचं आहे. शेती क्षेत्रात तर होणं गरजेचंच आहे आणि उत्पन्न काढून आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम सुद्धा होणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा आमचा प्रयोग तुम्हाला कसा वाटतोय आणि आमच्या प्रत्येक प्लॉटचा तुम्ही व्हिडिओ बघताय, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ह्याचं उत्पन्न वाढलेलं दिसतंय. त्याच्याबद्दल आपली प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा. धन्यवाद.